श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 95 द्वादश स्कंध. राजा परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, श्रीकृष्णाच्या स्वधाम गमनानंतर पृथ्वीवर कोणी राज्य केले? खरे तर श्रीकृष्णांच्या महाप्रयाणाच्या वृत्तांतानंतर परीक्षिताचे सर्व बंध सुटायला हवेत, हृदयग्रंथी तुटायला हव्यात आणि मन चित्त निर्विकार निर्विचार होऊन प्रभुपदी लीन व्हावयास हवे. त्याला आता पृथ्वीवर पुढे काय होईल याविषयी चिंता नसली तरी चिंतन तरी कशाला हवे होते? सामान्यपणे कुणालाही आपल्या अंतानंतरच्या स्थितीविषयी जिज्ञासा नसते. गृहस्थही आपल्या मागे काय होईल याचा विचार करीत नाही. फार तर आपली संपत्ती कोण किती घेईल याबाबत जागरूक असतो. पण या कर्तव्यातून मुक्त झालेला स्वतःच्या परमकल्याणाची चिंता करील किंवा प्रभुपद चिंतन करील. मग श्री शुकाचार्यांसारखा वक्ता भगवंताची कथा आणि कालाची अत्यंत सीमित अशी मर्यादा असताना परीक्षिताला स्वतःच्या नंतर कोण राजे होतील याचा विचारच न येता तर बरे होते. पण परीक्षितीला स्वतःची क्षिती नाही. कृष्णाने रक्षित पृथ्वी कृष्णाच्या स्वधामाला जाण्याने पुढे कुणी सांभाळली? अर्थात भगवत कार्य पुढे कसे सुरू राहिले याविषयी त्याचा प्रश्न आहे. त्याचा त्यात स्वार्थ किंवा लोभ नव्हता, तर भागवतकारांचे त्रिकालदर्शित्व येणाऱ्या अनेक पिढ्यांनाच नव्हे तर युगायुगात झाल्यावरही ते प्रकाशक ठरणार आहे. म्हणून भगवंताचीच ही योजना असावी. द्वापर युगातच जर कृष्णप्रभाव असताना पृथ्वीला भारभूत होणारे काही काळ का होईना राहू शकतात, तर पुढे कलियुग आहे तेव्हा काय अवस्था होईल हे शुकाचार्यांकडून प्रगट करवणे हा हेतू परीक्षिताचा असला पाहिजे. भागवताचे श्रवण मनन चिंतन करणाऱ्यांना येणाऱ्या काळात पाथेय म्हणून हाताशी राहावे यासाठी पुढील काळाचे वर्णन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे भागवत पुराणाचा काळ हजारो वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी सांगून ठेवलेल्या अनेक गोष्टींचे आज प्रत्यक्ष दर्शन अनेकांना घडले आहे. त्यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे की जर हे खरेच युगप्रभावाने अधःपाताकडे जात असेल तर समोर दिसणाऱ्या दीपस्तंभाचा उपयोग करून तो टाळण्याची वृत्ती स्वीकारावी किंवा त्याचा वेग तरी अवरुद्ध केला पाहिजे. यासाठी पुन्हा धर्मग्लानीची आणि अवताराची वाट न पाहता उद्धाराची वाट धरावी. असो, परीक्षिताच्या या जनकल्याणाच्या उद्देशाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात श्री शुक म्हणाले, राजा, जरासंधाच्या वंशात शेवटी पुरंजयाचे राज्य राहील. त्याचा मंत्रीच त्याचा वध करून स्वतःच्या पुत्राला राज्यावर बसविल. द्वापर युगाचा हा शेवटचा आणि कलीचा प्रारंभाचा काळ आहे. साहजिकच कलीचा प्रभाव बसणे सुरू झाले समजावे. ही राजांची मालिका. एकाच नावाचे प्रद्योतन 5 राजे, नंतर शिशुनाग, विधिसार, नंदीवर्धन, महानंदीला त्याच्या शूद्रपत्नीपासून नंद नावाचा पुत्र होईल. तेव्हापासून शूद्र राजांची मालिका सुरू होईल. या राजांच्या 100 वर्षानंतर चाणक्य 9 नंदांचा काळ संपवून मौर्यवंशी राज्य सुरू होईल. चाणक्य चंद्रगुप्त मौर्याला राज्यावर बसविल. पुढे अशोकवर्धन त्याचे पुत्र वगैरे 100 वर्षापेक्षा जास्त काळ राज्य करतील. त्यानंतर कण्ववंश सुरू होईल. हळूहळू मग मगध देशाचा राजा दुसरा पुरंजय आपल्या दुष्टाव्याने आणि क्रूर कर्माने अधस्तर वर्तन करतील. हे राजे आचार विचारभ्रष्ट, अधार्मिक व खोटे वागतील. हे राजोगुणी तमोगुणी राजे सर्व प्रजेलाच खाऊन टाकतील. प्रजासुद्धा यथा राजा तथा प्रजा न्यायाने वागतील. आपापसात लढतील, एकमेकांना त्रास देऊन नष्ट होतील. बलवान काळाच्या प्रभावाने वरचेवर धर्म, सत्य, पावित्र्य, क्षमा, दया याचा लोप होत जाईल. हा कलियुगाचाच आरंभ आहे. धनसंपत्ती ज्याच्याकडे आहे त्यालाच लोक कुलीन, विद्वान आणि न्यायी समजतील. विवाहसंबंध स्वतःच्या मर्जीने होतील. व्यवहारात कपटाचे महत्त्व वाढेल. ही सगळी यादी पाहिली म्हणजे हजारो वर्षांपूर्वी वर्तविलेले हे कथन आज सत्यात आलेले आपण पाहतच आहोत. धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीचा अवतार धारण करतील, शंभलगावी विष्णुयश नावाच्या श्रेष्ठ ब्राह्मणाचे घरी कल्की अवतार घेतील. सर्व डाकू लुटारूंचा संहार करतील. घोड्यावर बसून सर्वत्र संचार करतील. प्रजा सुखी होईल. चंद्र, सूर्य, गुरु एकाच वेळी पुष्य नक्षत्रात येतील तेव्हा कलियुग संपून सत्ययुगाची सुरुवात होईल. माणसाच्या कालगणनेनुसार कलियुग 4,32,000 वर्षांचे आहे. सांप्रत कलीचे 1/4 भागाचेही समापन झाले नाही. तेव्हा हा काळ कसा कठीण आहे ते एवढ्यावरूनही लक्षात येईल. यानंतर प्रलयाचे 4 प्रकार वर्णिले आहेत. प्रलय म्हणजे सर्वनाश असेच आपले गृहीतक आहे. ध्वन्यार्थाने प्रलय म्हणजे सर्वनाश असेलही, परंतु प्रलय ही कालगणना आहे याची कल्पना श्रीमद भगवताच्या 12व्या स्कंधाच्या अभ्यासाने येते. सेकंदापासून दिवसाच्या 24 तासापर्यंत आणि महिन्यापासून वर्षापर्यंतचा काळ आपण सहजपणे मोजू शकतो. परमाणू, अणू, त्रुटी, निमिष, तत्पर हे कालमापनाचे एकक आहेत. याबद्दल आपण अनभिज्ञ असतो, तसे साशंकही असतो. ही गणती पुढे युगसंज्ञेत जाते आणि एका युगात लक्षावधी मानवी वर्ष असतात. असे 4 युग म्हणजे देवतांचा 1 दिवस होतो, याला कल्प म्हणतात. अशी ब्रह्मदेवाची रात्र होते, त्यालाच प्रलय म्हणतात. पण हा नैमित्तिक प्रलय आहे. ब्रह्मदेवाची 100 वर्ष झाली म्हणजे प्राकृतिक प्रलय. या काळात 100 वर्ष पाऊसच पडतो. अन्नाचे दुभिक्ष होते.
लोक अन्नपाण्याने व्याकुळ होऊन प्राण सोडतील, प्राणी एकमेकांनाच खाऊन टाकतील, अग्नितांडव होऊन वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे तो सगळीकडे पसरेल, त्याच्या भक्ष्यस्थानी सगळेच पडेल. परीक्षिता, असे हे चक्र नेहमी क्रमे उत्पत्ती स्थिती प्रलय चालतच राहणारे आहे. जे उत्पन्न होते ते नाश पावतेच. त्या अस्तित्वाच्या भ्रांतीचे प्रेयत्व सोडून दे आणि श्रेयसाचा विचार कर. परमेश्वर चिंतन हे श्रेयस आहे, पण याचे ज्ञान द्वैत निर्माण करणारे आहे. तू भक्ती कर, भक्तीत एकत्व अद्वैत आहे. ज्ञानाचा विचार सोडला आणि प्रभुचरण स्मरण राखले की सायुज्य मुक्ती मिळते. राजा परीक्षित म्हणाला, भगवन करुणासागर अनादी अनंत अशा त्या श्रीहरीचे अनाकलनीय असे स्वरूप आणि लीलांचे वर्णन सांगून मला कृतार्थ केले. मी तृप्त झालो आहे. आता आपल्या अनुमतीने मी मौन धारण करून या सर्व विकाररहित चित्ताचे परमात्म्यात विलिनीकरण करील आणि हा देह त्याग करील. नंतर राजाने श्री शुकाचार्यांचे पूजन केले. शुकाचार्य त्यांच्यासोबतच्या मुनींसह निघून गेले. राजा परीक्षित ध्यानमग्न झाला आणि हळूहळू ब्रह्मलीन झाला. श्वासोश्वास बंद झाला, देह काष्ठरूप झाला. इकडे ऋषिकुमार शृंगीच्या शापाप्रमाणे तक्षक परीक्षिताला दंश करण्यास निघाला. वाटेत कोणी अडवू नये म्हणून त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला होता. परीक्षित ज्या गंगा तटावर निश्चेष्ट बसला होता तेथे आला आणि त्याने दंश केला. पण तोपर्यंत परीक्षिती मुक्त झाला होता. मात्र त्या दंशामुळे निर्माण झालेल्या अग्नीत ते शरीर फक्त भस्म झाले. हे ऐकून जन्मेजय, परीक्षिताचा पुत्र, क्रुद्ध झाला. त्याने विद्वान ब्राह्मण बोलावून सर्पसत्राला आरंभ केला. सगळे सर्प यज्ञात पडू लागले. तक्षकाला भीती वाटली. तो इंद्राला शरण गेला. तेव्हा जन्मेजयाच्या सांगण्यावरून ब्राह्मणांनी इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा हातल्याबरोबर देवगुरु बृहस्पतींनी मध्यस्थी केली आणि अहंभाव नाही आणि माझेचे ममत्व ज्याचे संपलेले आहे त्याला भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होते. त्यासाठी कटुवचन सहन करा, कुणाचा अपमान करू नका, कशाची तरी आसक्ती ठेवून वैर करू नका. ज्या परमतेजस्वी ज्ञानसागर करुणाघन प्रभूच्या कृपेने मला हे ज्ञान प्राप्त झाले त्यांच्या चरणी लीन व्हावे. त्यानंतर चारही वेदांचे विवरण शौनकांच्या विनंतीवरून सुतांनी सांगितले.